तुम्ही पाहत आहात वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. केंद्र सरकारच्या मोठ्या संस्थांमध्ये थेट भरतीच्या नावाखाली बहुजनांच्या आरक्षणावर डल्ला मारला जातोय का? नमस्कार, मी जयश्री. वार्ता.in साठी. संविधानाने दिलेल्या हक्कांवर गदा आणणारी एक मोठी आणि चिंताजनक बातमी आज आपण पाहणार आहोत. देशातील प्रतिष्ठित केंद्रीय संस्था जसं की मोहालीचं IISR आणि शिलाँगचं NEIGRIMS, इथे सध्या थेट भरती म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट सुरू आहे. पण थांबा, या जाहिराती नीट पाहिल्या तर लक्षात येतंय की सुपरिंटेंडिंग इंजिनियर, डेप्युटी रजिस्ट्रार यांसारख्या ग्रुप ए आणि इतर वरिष्ठ पदांवर फक्त अनारक्षित म्हणजेच UR कॅटेगरीसाठी जागा आहेत. SC, ST आणि OBC समाजासाठी इथं जागाच नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांचा थेट आरोप आहे की थेट भरतीच्या नावाखाली आरक्षणाची अंमलबजावणी टाळली जातेय. मेरिटच्या नावाखाली ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समाजाला निर्णय प्रक्रियेपासून पद्धतशीरपणे दूर ठेवलं जातंय. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे केवळ नोकरी नाही तर सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत वाटा मिळण्याचं साधन मानलं होतं. पण आजच्या घडीला ग्रामीण भागातला कष्टकरी घरातील तरुण जेव्हा रात्रंदिवस अभ्यास करून मोठ्या उमेदीने या परीक्षांना सामोरा जातो, तेव्हा उच्च पदांवर आरक्षित जागाच नसल्याचं पाहून त्याच्या पदरी फक्त निराशा पडतीये. जागा आहेत पण प्रतिनिधित्व नाही, ही भावना आजच्या तरुणाईला अस्वस्थ करत आहे. जर वरिष्ठ पदांवर बहुजनांना संधीच मिळणार नसेल तर सामाजिक न्याय कसा प्रस्थापित होणार, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा वार्ता.in. वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. पुन्हा भेटूया.